सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांतं राधाकांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काशश्च परमेश्वास शिखंडी च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्याकिश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहुः शङ्खं दद्मो पृथक् पृथक् सघोषधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यधारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो विनुनादयन्। भगवंताच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने सकल संतांच्या आशीर्वादाने सद्गुरूच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या ज्ञानेश्वरी नित्य चिंतन सोहळ्यामध्ये आज आपण भगवद्गीतेतील 17 क्रमांकाच्या श्लोकापासून आणि ज्ञानेश्वरीतील 151 क्रमांकाच्या ओवीपासून प्रारंभ करत आहोत। हा जो काही अध्याय आहे, प्रथम अध्याय हा अर्जुन विषाद योग आहे। कारण या अध्यायामध्ये अर्जुनाचं विषादाचं वर्णन आलेलं आहे की अर्जुन कशा पद्धतीने विषाद करत आहे, दुःखी होत आहे आणि मोहामुळे कसा तो ग्रासला गेला आहे। परंतु तत्पूर्वी चिंतनाचा विषय आपला हा आहे की कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं की ज्यावेळेस भीष्म पितामहाने शंखाचं अस्फुरण केलं, शंखाचं वादन केलं, त्यानंतर कौरवाची सेना यांनी ढोल ताशे नगारे भेरी मांदळ भोंगळ अशा पद्धतीने रणवाद्य वाजवले आणि त्यानंतर त्याचं प्रत्युत्तर म्हणून भगवंताने सर्वप्रथम शंख वाजवला। तर तो कोणता शंख? पांचजन्य नावाचा शंख वाजवला। हा पांचजन्य नावाचा शंख वाजवल्यानंतर काय घडलं, काय परिस्थिती निर्माण झालं याचंही चिंतन आपण कालच्या या ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये पाहिलं। त्यानंतर अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख वाजवला। त्याच्यानंतर जे काही भीमदादा होते त्यांनी पौंड्र नावाचा शंख वाजवला आणि जे युधिष्ठिर होते त्या युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा शंख वाजवला आणि नकुल आणि सहदेवाने सुघोष नावाचा शंख वाजवला, तर सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला। अशा पद्धतीने शंखाचं वादन हे सर्वप्रथम पांडवाने केलं आणि पांडवाने केल्यानंतर जे काही पांडवाच्या नंतर अनेक जे योद्धे आहे, वीर आहे, महारथी आहे, त्यांनी सुद्धा शंखाचं स्फुरण केलं। त्यामध्ये काशश्च परमेश्वास शिखंडीच महारथः या ठिकाणी त्या महारथीचे रथीचे वर्णन करून सांगत आहेत की वेगळ्या पद्धतीने कसे सगळ्यांनी शंख वाजवले। त्यामध्ये मग शिखंडी आहे, दृष्टद्युम्न आहे, विराट आहे, सत्याकी आहे, द्रुपद आहे, द्रौपदेयाश्च म्हणजे द्रौपदीचे पुत्र आहेत, त्यानंतर सौभद्रश्च महाबाहू, त्यानंतर सुभद्रेचा पुत्र आहे। यांनी सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने शंख वादन केलं
आणि शंख वादन केल्यानंतर त्या शंखाचा जो काही घोष झाला, त्याचा उद्घोष झाला, त्याचा आवाज झाला, त्या आवाजाने सांगतात की धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत. हे जे काही धृतराष्ट्राचे पुत्र आहे, या कौरव आहे, या कौरवाचं हृदय काय झालं, विदीर्ण झालं. या संबंधी आता ज्ञानोबराय काय सांगतात त्या संबंधाने आपण पाहू. विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतात, तेच भूपती होते अनेक द्रौपदी या दिक हा काशीपाती देख महाबहू. या ठिकाणी जे काही पांडवाकडून लढणारे वीर आहे, त्या पांडवाकडून लढणाऱ्या वीरांचं काय करण्यात आहे, वर्णन करत आहेत. आणि पांडवाकडून जे लढणारे वीर आहे त्यामध्ये द्रुपद राजाचं वर्णन आलं आहे. त्यानं द्रौपदीयादिक, द्रौपदीचे जे काही पुत्र आहे, प्रतिविंध्य आदी हे जे काही सर्व पुत्र आहे, या पुत्राचं वर्णन आलं आहे किंवा हे पुत्र आहे. काशीपती आहे. त्यानंतर आणखीन असं सांगतात, ते अर्जुनाचा सुतू सात्यकी अपराजितू दृष्टद्युम्न नृपनाथू शिखंडी हन. त्या ठिकाणी अर्जुनाचा सूत म्हणजे अभिमन्यू, जो कोणाचा पुत्र आहे, अभिमन्यू कोणाचा पुत्र आहे, सुभद्रेचा पुत्र आहे. अभिमन्यू कोणाचा पुत्र आहे, तर सुभद्रेचा हा पुत्र आहे. आणि हा अभिमन्यू जो आहे, या अभिमन्यूचं सुद्धा इथे या ठिकाणी वर्णन केलं आहे. हा त्यानंतर सात्यकी आहे, त्यानंतर दृष्टद्युम्न आहे, शिखंडी आहे आणि विराट आदी राजे. या ठिकाणी फक्त या राजांचे नाव घेऊन याने शंख वादन केलं अशा पद्धतीने सांगत आहेत. विराट आदी नृपवर जे सैनिक मुख्य वीर तीही नाना शंख निरंतर अस्फुरले. जे काही विराट आदी राजे आहे त्यांनी सुद्धा आपापले शंख काय ते वाजू लागले. तीही नाना शंख निरंतर अस्फुरले तेने महाघोष निर्घाते. विराट आदी नृपवर जे सैनिक मुख्यवीर तीही नाना शंख निरंतर अस्फुरले. विराट आदी जे विराट आणि विराटाच्या संबंध आदी शब्दानं जे काही अनेक राजे आहेत त्या राजांना ग्रहण करायचं. तर यांनी सुद्धा हे जे काही शंख आहे, शंखाचं अस्फुरण केलं म्हणजे वादन केलं. तेने महाघोष निर्घाते निर्घाते शेष कुर्म अवचिते गजबजुनी भूभाराते सांडू पाहती. आता या ठिकाणी असं चिंतन आलं आहे, या ठिकाणी असं वर्णन आलं आहे की तो जो निनाद आहे, या शंखाचा जो काही अस्फुरण या सगळ्यांनी केलं आणि या सगळ्यांच्या शंखाने अस्फुरण केल्यानंतर त्या शंखाच्या वादनाने एवढा आवाज झाला की त्या आवाजामुळं सांगतात की शेष कुर्म हे आपोआप घाबरून गेले. असं वाटू लागलं की त्यांच्या डोक्यावरील भूमीचा भार टाकून देण्यास पाहू लागले. असं म्हणतात की काय, शेषनाग ज्यांनी ही सगळी सृष्टी किंवा भूमी आपल्या माथ्यावर घेतली आहे, काय घेतली आहे, आपल्या मस्तकावर धारण केली आहे, तो शेषनाग सुद्धा असं त्याला असं वाटू लागलं की आता या आपण काय करावं, ही भूमी, ही जी सृष्टी आहे किंवा हे जी काही पृथ्वी आहे हिला टाकून द्यावं आणि आपण पळून जावं. म्हणजे अशा पद्धतीचे सांगायचं तात्पर्य म्हणजे प्रत्यक्षात हे असं नसतं, परंतु ही अलंकारिक भाषा आहे की एखादी गोष्ट जर पटवून सांगायची असेल, एखादी गोष्टीचं महात्म्य सांगायचं असेल तर कधी कधी अलंकारिक भाषा वापरल्या जाते किंवा कधी कधी अतिशयोक्ती अलंकार सुद्धा वापरल्या जातो, अतिशयोक्ती सुद्धा केली जाते. आता अतिशयोक्ती म्हणसाल तर कशी सांगता येईल तुम्हाला, की संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की एका अभंगाच्या द्वारे छंद टिटवीला लागला सप्तसागर शोषित केला. काय, छंद टिटवीला लागला सप्तसागर शोषित केला. तुकाराम महाराजाच्या जीवनातील उदाहरण असेल की ज्याने महाराजांनी मग या ठिकाणी त्याचं वर्णन केलं की जी टिटवी असते समुद्रामध्ये सारखी भरती आणि ओहोटी चालू असते आणि भरती आणि ओहोटी सारखी चालू असते. ज्यावेळेस समुद्राला भरती येते त्यावेळेस समुद्राचं पाणी वाढतं आणि ज्यावेळेस ओहोटी लागते त्यावेळेस पाणी खाली जातं. मग ज्यावेळेस ओहोटी लागलेली असताना या टिटवीने काय केलं तर आपले जे अंडे आहे ते अंडे काय केले
तर आपले अंडे त्या रेतीमध्ये तिने ठेवले किंवा तिने दिले आणि रेतीमध्ये ते अंडे ठेवले. परंतु काही वेळानं काय झालं, वेळानं म्हणा किंवा काळानं म्हणा, त्या समुद्राचं जे काही भरतीचं प्रसंग आल्यामुळं समुद्राचं पाणी जे आहे, जिथे वाळूच होते परंतु त्या ठिकाणी सगळीकडे समुद्राचं पाणीच पाणी होऊन गेलं. कारण भरती येते त्यावेळेस समुद्र हा ओफानतो आणि ओहोटी येते त्यावेळेस समुद्र हा आत जातो. भरती ओहोटी सारखी चालू असते अमावस्या पौर्णिमेला. आणि त्या पद्धतीने ज्या वेळेस त्या समुद्राचं पाणी सगळीकडे तुडुंब भरून गेलं, ते टिटवीने पाहिलं आणि टिटवीने पाहिल्यानंतर टिटवीला राग आला. अरे या समुद्राने माझ्या निष्काम जे काही पिल्ले आहे किंवा अंडे आहे त्या अंड्याला काय केलं, यांनी खाऊन घेतलं किंवा एक प्रकारे तिने पाण्यामध्ये बुडवून टाकलं. आणि म्हणून त्या टिटवीला राग आल्यानंतर टिटवीने संकल्प केला की मी या 7ही सागरामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा ठेवणार नाही. 7ही सागरामध्ये या पाण्याचा एक थेंब सुद्धा ठेवणार नाही. आणि टिटवीने लगेच काय केलं की आपल्या चोचीमध्ये पाणी घेऊ लागली आणि बाहेर नेऊन टाकू लागली. टोचीमध्ये पाणी घेऊ लागली, बाहेर नेऊन टाकू लागली. आता मला सांगा, असं त्या टिटवीने किती वेळेस केलं म्हणजे समुद्र खाली होईल हो? तिचं असे कितीही आयुष्य केले. अरे समुद्राला कोण हानी करायचा प्रयत्न जरी केला तरी करू शकतो का? कोणीही करू शकत नाही. का समुद्रच असा विशाल आहे. परंतु तरीही महाराज म्हणतात छंद टिटवीला लागला आणि सप्तसागर शोषित केला. संपूर्ण सागर, 7ही सागर त्या टिटवीने काय केले, त्याचं शोषण करून घेतलं, म्हणजे पिऊन घेतले म्हणा किंवा ते काय केले, कोरडे केले. काय केले? कोरडे केले. तर मला सांगा टिटवी ते कोरडे करू शकते का? पण महाराज तर म्हणाले. तर महाराज म्हणाले तर याचा अर्थ असा आहे, कधी कधी एखाद्याची प्रशंसा करत असताना, त्याचं वर्णन करत असताना अतिशयोक्ती अलंकार सुद्धा वापरला जातो. कदाचित एवढा त्याचा हे नसेल, काय कदाचित त्या शंखाचा जो काही आवाज आहे इतका नसेल, परंतु तरीही सुद्धा की त्या शंखाचा आवाज एवढा विशाल होता हे कदाचित माऊलीला सांगायचे असेल. आणि म्हणूनच माऊली म्हणतात की जो काही भूभार म्हणजे जो स्वतःच्या डोक्यावर घेतलेला भार, तो सुद्धा टाकून शेषनाग पळून जाण्याच्या इच्छेत आहे किंवा त्याला टाकण्याची इच्छेत आहे. ते तिन्ही लोक डळमळीत, मेरू मांदार आंदोळीत, समुद्र जळ उसळत कैलासे वरी. ते तर तिन्ही लोक डळमळीत. तिन्ही म्हणजे 3 लोक कोणते आहे? स्वर्ग, पाताळ आणि हे आपण जिथं राहतो ते मृत्यूलोक. हे तिन्ही लोक, या तिन्ही लोकांमध्ये या आवाजाने काय झाली, डळमळ म्हणजे एवढा त्याचा भयंकर आवाज होता. कशाचा? या शंख निनादाचा. आणि एवढा आवाज होता की त्या आवाजाने हे तिन्ही लोक डळमळू लागले. काय करू लागले? अरे डळमळतो केव्हा आपण, एखादी गोष्ट आपल्याला असं वाटतं की आता आपल्यावर संकट आलं आहे, त्यावेळेस म्हणतो आपण डळमळतो ना. अरे डळमळतो म्हणजे आपल्यामध्ये धैर्य राहत नाही, आपण घाबरून जातो, त्याला डळमळणे म्हणतात. तर अशा पद्धतीने तिन्ही लोक डळमळीत, मेरू मांदार आंदोळीत. जो मेरू पर्वत आहे तो मेरू पर्वत सुद्धा या आवाजाने झोके घेऊ लागला. आणि समुद्राचं पाणी सुद्धा, समुद्र जळ उसळत कैलासेवरी. समुद्राचं पाणी तर एवढं उसळलं म्हणतात की त्या समुद्राच्या लाटा कैलासावर गेल्या. आता कैलास पर्वत आणि समुद्राची जी काही जर विचार केला, समुद्र सपाटीपासून कैलास पर्वत किती उंच आहे, किती उंच आहे. तिथपर्यंत लाटा जाऊ शकतात का? अरे जवळजवळ कमीत कमी, आता अंदाज तर माहीत नाही, सांगता येणार नाही, परंतु सरळ स्ट्रेट जरी म्हणलं तरी 30-35 किलोमीटर तरी असंच. किती? सरळ स्ट्रेट नाही का नाही, म्हणजे 30-35 हजार फूट तरी असेल, मीटर 30-35 हजार मीटर तरी असेल, एवढं अंतर असेल. मग तिथपर्यंत समुद्राच्या लाटा गेल्या. अशा पद्धतीने कशानं? या शंखाच्या नादाने, या शंखाच्या आवाजाने.
पृथ्वी तळ उलतो पाहत, आकाश असे असुडत, तेत सडा होत नक्षत्राचा. पृथ्वी तळ म्हणजे ही जी काही पृथ्वी आहे ही उलटी होण्याच्या बेतात आहे. पृथ्वी काय उलटी होण्याच्या बेतात आणि आकाश तुडून पडण्याच्या बेतात आहे आणि नक्षत्राचा पृथ्वीवर सडा पडला आहे. आता या ठिकाणी माऊलीने उपमा दिली आहे किंवा पृथ्वी उलटून पडत आहे किंवा उलटून पडून पाहत आहे. त्यानंतर आकाश आसुडत आहे. आकाश सुद्धा अशा पद्धतीने काय होत आहे तर तुटून पडण्याच्या बेतात आहे. वास्तविक पाहिलं तर माऊलीने सांगितलं आहे आकाश हे तर सर्व व्याप्त आहे. आकाश काय असं एक विशेष पदार्थ नाही म्हणजे की एकच हे पदार्थ म्हणून आकाश असा नाही. आकाश तर सगळीकडे व्याप्त आहे. हे जे दिसतं सगळं आकाशच आहे. मग आकाश जर विचार केला सगळीकडेच आहे तर मग आकाश पडणार आहे का? अरे ऑलरेडी ते सगळीकडेच व्याप्त आहे. परंतु या ठिकाणी माऊलीला त्याची तीव्रता सांगायची की त्याची काय सांगायची आहे, शंख स्फुरण केल्यानंतर त्या आवाजाची तीव्रता किती आहे ही तीव्रता पडून देण्यासाठी माऊली अशा पद्धतीने आपल्याला हे अलंकार पद्धतीने हे आपल्याला सगळं सांगत आहे की किती तीव्रता आहे. त्या पद्धतीने पृथ्वी तळूल तो पाहता आकाश असे असोडत, ते सडा होत नक्षत्राचा आणि नक्षत्राचा तर सडा होऊन गेला आहे असं वाटतं. सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी झाली, ऐशी एक टाळी पिटली सत्यलोकी. सांगतात अरे सृष्टी बुडाली. आता सृष्टी बुडाली. आता या सृष्टीचं काही खरं राहिलं नाही. सृष्टीचं काही खरं राहिलं नाही आणि देवाचा आता कोणी त्राता कोणी नाही. देवाचा त्राताही कोणी नाही आणि सत्य लोकांमध्ये एकदम अशी ओरड सुरू झाली की बाबा सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी झाली. कारण अरे सृष्टीतूनच सृष्टी जी आहे त्या सृष्टीत पुण्य केल्यानंतरच मग सृष्टीत जो पुण्य करेल आणि पुण्य केल्यानंतर पुण्याच्याच भरोशावर तो कुठे जात असतो, स्वर्गात जात असतो. अरे या ठिकाणी समजा सृष्टी गेली रे गेली. सृष्टी काय झाली आहे, गेली आहे. गेली म्हणजे अरे सृष्टी आता असं वाटते की आता सगळी सृष्टीच लय पावणार आहे, सगळ्या सृष्टीवर प्रलय होणार आहे. अशा पद्धतीने देवा मोकळवादी झाली, ऐशी एक टाळी पिटली, ऐशी एक टाळी पिटली सत्यलोकी. आता देवा मोकळवादी झाली या शब्दाचा अर्थ काय, मोकळवादी म्हणजे आश्रयरहित स्थिती, की आता देवाला कुठल्याही प्रकारे आता आश्रय राहिला नाही. पुन्हा सांगतात दिहाचा दीन थोकला, जैसा प्रलय काळ मांडला, तैसा आहाकारू झाला तिन्ही लोकी. जो दिवस आहे तो दिवस सुद्धा काय झाला आहे तर थांबला आहे. जो दिवस आहे तो काय झाला आहे, थांबला आहे, गुप्त झाला आहे. दिवस सुद्धा स्थिर झाला आहे. दिहाचा दीन थोकला, जैसा प्रलय काळ मांडला. अरे ज्या वेळेस प्रलय काळ येतो त्यावेळेस जसं सगळीकडे काय होतो, हाहाकार होतो. सगळीकडे हाहाकार होतो म्हणजे सगळीकडे हाहाकार वाजतो. अरे सगळीकडे हाहाकार वाजतो. ज्यावेळेस प्रलय काळ येत असतो त्यावेळेस सगळ्या सृष्टीमध्ये सगळीकडे काय होत असते तर अरे जलमय होत असते किंवा सगळीकडे एकदा अग्नीच लागून जातो. अग्नी लागल्यानंतर सगळी सृष्टीला तो जाळून टाकतो, नाहीतर पूर्ण पृथ्वी जलमय होते. ज्यावेळेस प्रलय काळ येतो त्यावेळेस अरे आपण आताच पाहिलं मराठवाड्यामध्ये आता मागे एवढा पाणी पडला की लोकांच्या घरात दारात पाणीच पाणी सगळी. अरे मग प्रलय काळची जे काही पाणी आहे तो किती भयानक असेल. खरे प्रलय काळचं पाणी किती भयानक असेल की तो पाणी सगळ्या सृष्टीमध्येच पूर्ण जलमय होऊन जाते. एक सुद्धा पशु प्राणी काही शिल्लक राहत नाही. सगळीकडे सगळं जलमय स्थिती होऊन जाते. किंवा सगळीकडे आग लागल्यानंतर जसं सगळ्याचा राखुंडी करून टाकतो त्या पद्धतीने सगळीकडे काय हाहाकार माजला किंवा हाहाकार झाला. ते देखून आधी पुरुषो विस्मितो, म्हणे झने होय पा अंतू, मग लोपिला अद्भुत संभ्रमू तो. ते देखून आधी पुरुषो, आधी पुरुष म्हणजे अधिनारायण, म्हणे झने काय होय पा अंतू. आणि हे जे काही शंख वादन केल्यानंतर अशा पद्धतीने सांगतात
की आदिनारायणाला प्रलय होतो की काय असं वाटलं, पण तेवढाही गडगडाट थांबला. असं म्हणतात, म्हणे जने पा होय पा अंतू मग लोपिला अद्भुत संभ्रम होतो. तरीही तो जो काही असं वाटला आदिनारायण की आता सगळीकडे काय होऊन जातो, प्रलय होतो का काय असं वाटलं, परंतु तो गडगडाट सुद्धा काय थांबला. म्हणून विश्व संहारले एरवी युगांत होते ओढवले जे महाशंख अस्फुरिले कृष्णादिकी. म्हणून विश्व संहारले, विश्व शब्दाने या जगत धरायचा. हे संपूर्ण जगत आहे ते संवारलं आहे. कारण आता जो या सगळ्या वीराने जो काही शंख निनाद केला होता, त्या शंख निनादाच्या बळावर सगळीकडे काय झालं होतं की हाहाकार माजला होता. आवाज, त्या आवाजाने सगळीकडे काय झाला होता, हाहाकार सजला होता. आणि हाहाकार सुद्धा साधारण झाला नाही. अरे सांगता शेषनाग सुद्धा हे काही पृथ्वीवरील भार टाकून पळून जाण्याच्या तयारीत होता. म्हणजे भार टाकू पाहत होता, भार सांडू पाहत होता. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय साधारण आहे का? अरे मेरू मांदळ आंदोळीत, अरे ज्या समुद्राच्या लाटा आहे त्या म्हणतात कैलासाच्या पर्वतापर्यंत गेला. साधारण गोष्ट आहे का? म्हणून सांगायचं तात्पर्य की तो एवढा जो काही आवाज होता, अद्भुत आवाज होता, तो आवाज सुद्धा काय झाला, तो सुद्धा एक पद्धतीने काय झाला की लोपला. किंवा आणि म्हणून विश्व संवारले एरवी युगांत होते ओढवले जे महाशंख अस्फुरले कृष्णादिकी. अरे जे कृष्ण आदीने भगवंताने जे काही महाशंख अस्फुरले होते, असं वाटत होतं की आता युगांत ओढून आला आहे, परंतु आता काय झालं आहे, असं वाटतं की आता हे सगळं शांत झाले, विश्व संवारले एवढे युगांत होते एवढे जे महाशंख अस्फुरले कृष्णादिके. तो घोष तरी उपसंहाराला परी पडसाद, तो घोष तरी उपसंहाराला परी पडसाद होता राहिला. अरे तो जो आवाज आहे, तो ध्वनीचा आवाज आहे, तो ध्वनीचा आवाज आता शांत झाला, पण त्याचा जो पडसाद आहे तो पडसाद मात्र शिल्लक राहिला. पडसाद कसा शिल्लक राहिला? ते म्हणसाल पडसाद कसा शिल्लक राहिला महाराज? अरे एखादी गोष्ट असेल, जसं आग लागून जाते, आग लागून इजून जाते, परंतु त्याचा परिणाम मात्र शिल्लक राहतो की नाही? अरे एखाद्या ठिकाणी भूकंप होतो, भूकंप होऊन भूकंप निघून जातो, परंतु भूकंपाचे जे काही होणारे परिणाम आहे, ज्या लोकांची मृत्यूची हानी आहे, घराची पडझड आहे, ती मात्र मागे शिल्लक राहते. अरे एखाद्या नदीला पूर आल्यानंतर नदीचा पूर पुन्हा ओसरून जातो, परंतु त्या नदीला आलेल्या विशाल पुरामध्ये जे लोकांचं नुकसान झालं आहे ते मात्र मागे शिल्लक राहतात. त्या पद्धतीने हा गोष्ट सांगतात की हा तर शांत झाला, परंतु त्याचा पडिसाद होता राहिला, त्याने दळभार विध्वंसाला कौरवाचा. आणि त्या पडिसादानेच म्हणजे जो काही त्याचा परिणाम झाला, त्या परिणामाच्या द्वारे ही जी काही कौरव सेना आहे, या कौरव सेनेचा जो दळभार आहे, सैनिक आहे, ते एकदम विध्वंसले. म्हणजे काय झालं तर नाश पावले. बरेच जे काही कौरव आहे ते कौरव या शंखाच्या निनादानेच काय झाले तर नाश पावले. आता या ठिकाणी असं सांगतात की तो भयंकर जो नाद आहे तो तर लोपला, परंतु त्याचा जो प्रतिध्वनी राहिला होता त्या योगानेच काय झाला, कौरवाचं काय झालं की नाश पावला, कौरवाचा नाश झाला. आणि पुढे सांगतात जैसे गजघटा आणतो सिंहलीला विदारितू तैसा हृदयात भीदू तू कौरवाची या. काय इकडे बघा की ज्या पद्धतीने जैसा गजघटा आणतो सिंहलीला विदारितू तैसा हृदयामध्ये भेदी तू कौरवाची या. अरे गज म्हणजे हत्ती, जसा हत्तीच्या कळपामध्ये सिंह घुसल्यानंतर, वास्तविक हत्ती किती विशाल बलाढ्य असतो, परंतु तरीही सुद्धा सिंहाला तो घाबरतो. कारण सिंह हा जंगलचा राजा सिंहाला का म्हणतात, कारण सिंहासमोर कोणाची चालत नाही. मग तो हत्ती जरी असेल तरी हत्तीची सुद्धा सिंहासमोर चालत नाही, म्हणून सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. अरे एकदा का हा जो सिंह आहे तो या हत्तीच्या कळपामध्ये जर
शिरला. तो जसा त्या ठिकाणी शिरल्यानंतर तो सहज त्यांचा जो काही कळप आहे तो कळप काय करतो, फाडतो किंवा फोडतो. की त्याला घाबरायचं काम आहे का, तो सिंहच आहे. अरे त्या पद्धतीने जसा तो त्यांच्या समुदायाचा किंवा गज समुदायाचा किंवा हत्तीच्या समुदायाचा तो नाश करतो, त्या पद्धतीने या ध्वनीने कौरवाच्या हृदयाला काय फोडलं आहे, तर कौरवाचे जे हृदयाला या प्रतिध्वनीने कौरवाच्या हृदयाला फाडू लागला. हा जो ध्वनी आहे तो ध्वनी काय करू लागला, कौरवाचं हृदय फाडू लागला. हृदय फाडू लागला म्हणजे सांगायचं तात्पर्य त्यांच्या त्या ध्वनीने कौरव विदीर्ण होऊन गेले. कौरव म्हणजे जे कौरव आणि कौरवाकडून लढण्यासाठी आलेले सगळे कौरवच एक पद्धतीने जे त्यांच्यासोबत लढायला आले, असे सांगतात की हे जे सैनिक आहे या सैनिकांच्या आवाजानंच पुढे सांगणार आहेत की त्या आवाजानंच काही काही सैनिक काय झाले, मरून पडले. जे वीर स्वतःला म्हणणारे ते सुद्धा त्या शंखध्वनीने किंवा त्या निनादाने काय गेले, घाबरून गेले. तो गाजत जव ऐकती तो उभीच हे घालती, एकमेकात म्हणती सावध रे सावध. अरे तो आवाज ऐकल्यानंतर सगळ्यांचं धैर्य सुटू लागलं आणि परस्पराला काय म्हणतात, एकमेकाला धैर्य देण्याशी, अरे बाबा सांभाळा सांभाळा सांभाळा, काय म्हणतात, सांभाळून घ्या. कारण काय, तर पांडवाचं जे सामर्थ्य आहे, पांडवाची ताकद आहे, ती पांडवाची ताकद विशाल आहे. अरे नुसत्या त्यांच्या ध्वनीने, त्या शंख ध्वनीनेच काय झालं, असंख्य जे कौरव आहे ते कौरव त्या ध्वनीच्या आवाजाने, कौरव सेनेतील जे काही सैन्य आहे त्या ध्वनीच्या आवाजाने नाश पावले. आणि अशा पद्धतीने हे जे काही वेगळ्या प्रकारे वेगळ्या लोकांनी जो काही शंखनिनाद केला, त्या शंखनिनादाचं वर्णन आलेलं आहे. त्यानंतर आणखीन गीतेचा श्लोक आहे 20 क्रमांकाचा, तो काय सांगतो ते बघू. अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः. की या ठिकाणी सांगतात की अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान कपिध्वजः, की जे काही धृतराष्ट्राचे पुत्र आहे, धृतराष्ट्राचे पुत्र कोण, सगळे मुलं सावध झाली आणि परस्पर शस्त्र वर्षावाला सुरुवात झाली आहे असं पाहून त्यांच्या रथावर ते गेले. सुरुवात झाली आहे असे त्यांना वाटलं आणि असे पाहून ज्यांच्या रथावर स्वतः मारुती हा ध्वज आहे अशा अर्जुनाने धनुष्यबाण उचलून हाती घेतला. अर्जुनाने सुद्धा काय केला, धनुष्यबाण उचलून हाती घेतला आणि धनुष्यबाण उचलून हाती घेतला आणि ते श्रीकृष्णाला वचन बोलले. अर्जुन म्हणाला, देवा ऋषिकेशम, अर्जुन वाच ऋषिकेशम तदा वाक्य मिदमहा महीपते सेनयोरुभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत. की या दोन्ही सेनेच्या मध्यभागी माझा रथ नेऊन घाला. कोणत्या, या दोन्ही सैन्याच्या मध्यभागी म्हणजे पांडवाच्या आणि कौरवाच्या दोन्ही सेनेच्या मध्यभागी माझा रथ नेऊन घाला. आता या ठिकाणी जो अर्जुन आहे तो अर्जुन भगवंताला असं वचन बोलत आहे की मला माझा जो रथ आहे तो दोन्ही सेनेच्या मध्यभागी नेऊन घाला. कशासाठी, तर ते पुढे सांगणारच आहे. यावदेता निरीक्षेहम योद्धुकामा नवस्थितान कैरमयास योद्धव्यम अस्मिन रण समुद्यमे. पुढे आणखीन सांगतात, योत्समानान वेक्षेहम एतेत्र समागतः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रिय चिकीर्षवः. की या ठिकाणी या रणसंग्रामामध्ये युद्ध करण्याची इच्छेने सज्ज होऊन दुर्योधनाकडील योद्ध्यापैकी मी कोणाशी युद्ध करावं याचं निरीक्षण करीत आहे. तोपर्यंत दोन्ही सैन्याच्या मध्ये आपण रथ स्थिर करा. काय करा, रथ स्थिर करा. या युद्धात दुर्मती अशा दुर्योधनाचा हित साधू अशा इथे युद्धाकरता जमलेल्या सर्व योद्ध्यांना मी पाहू इच्छितो. आता या ठिकाणी दुर्योधन जो आहे त्या दुर्योधनाला या ठिकाणी अर्जुनाने दुर्मती म्हणलं. दुर्मती, हा दुर्मती दुर्योधन की ज्याची मती कशी झाली आहे, भ्रष्ट झाली आहे.
की ज्याने एवढं मोठं सगळं हे युद्धाचं कारस्थान कोण घडून आणलं आहे? सगळं दुर्योधनाने जर समजा देऊन टाकलं असतं अर्ध राज्य तर काही फरक पडत होता का? परंतु त्यांनी दिलं नाही. त्यामध्ये अनेक गोष्टी आहे. परंतु या ठिकाणी अर्जुन मात्र अशा आवेशामध्ये बोलत आहे की दुर्योधनाकडून जे लढण्यासाठी आले आहे असे जे सैनिक आहे त्या सैनिकाला मला पाहायचं आहे की मी कोणाकोणासोबत युद्ध करू शकतो. म्हणजे एक प्रकारे अर्जुनाच्या मनामध्ये असा अभिमान होता, अहंकार होता की माझ्यासमोर कोणी टिकू शकत नाही, पण मी साधारण छाटछूट लोकांसोबत थोडं युद्ध करणार आहे, माझ्या बरोबरीचं तर पाहावं लागल की मी त्यांच्यासोबत लढेल. आणि म्हणून तो म्हणत आहे की हे ऋषिकेश देवा, माझा रथ दोन्ही सैनिकांच्या मध्यभागी नेऊन घाल. आता या ठिकाणी जर चिंतन आपण केलं तर असं लक्षात येतं की अर्जुनाच्या ठिकाणी एक प्रकारे अहंकारच निर्माण झाला आहे की मला कोणी मारू शकत नाही किंवा मला कोणी परास्त करू शकत नाही, मी सगळ्यांना परास्त करू शकतो, मी सगळ्यांना मारू शकतो आणि मला त्यांच्यासोबत लढायचं आहे. मला माझा जो रथ आहे तो दोन्ही सेनेच्या मध्यभागी नेऊन घाला, तर मला पाहायचं आहे माझ्याकडून लढण्यासाठी, त्यांच्याकडून लढण्यासाठी कोण कोण आले आहे आणि माझ्यासोबत कोण कोण लढू शकतं. तर अशा पद्धतीने अर्जुन जो आहे तो अर्जुन बोलत आहे. याच्यावर ज्या काही चिंतनाच्या ओव्या आहे त्या ओव्या आपण उद्या पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.